मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत समर स्वानंदी हे अजून तरी वडाच्या झाडाजवळच उभे असतात. स्वानंदी समरला म्हणत असते, खरं तर लग्नामध्ये जे आपण सप्तपदी घेतली होती ना, तेव्हा समर म्हणत असतो तो दिवस मी अजूनही विसरलेला नाहीये. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हो मी सुद्धा इथे नाही विसरले. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हो ती सप्तपदीचे ते सगळं काही मला आठवतंय. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळेला तुम्हाला ना इथे मला असं वाटत होतं की जसं काय काळ्या पाण्याची शिक्षा वगैरेच तुम्हाला केली आहे असं स्वानंदी म्हणत असते. तेव्हा समर म्हणत असतो, तेव्हाचं ते सगळं काही ठीक आहे, पण आता आपण दोघेजण मिळून वडाला नमस्कार करूया आणि त्याचबरोबर इथे आता सप्तपदी करूयात असं म्हणून आता दोघेही जण सप्तपदी घेण्यासाठी तयार असतात आणि वडाला सूत गुंडाळत सुद्धा असतात. तेव्हा दोघेही जण एकमेकांना मागून घेत असतात. त्याचबरोबर इथे दुसऱ्या बाजूला सुष्मिता आता तीच साईन करत असते. तेवढ्यातच अंशुमन येतो आणि सुष्मिताच्या हातातला कागद बाजूला काढतो आणि म्हणत असतो, दे इकडे, आणि तिला धक्का देतो. तेव्हा ती खाली कोसळते. तिचा पाय मुरगळला जातो. मल्लिका येऊन तिला सावरते, तिला आधार देत असते आणि खोटी नाटिका होईना पण तिच्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न करत असते. माझं बाळ ते, मी तुला काहीच होऊ देणार नाही. आणि तेव्हा ती अंशुमनवर नाटक करून ओरडत असते आणि म्हणत असते, तू वेडा आहेस का? अंशुमन म्हणत असतो, किती दिवस झालं ही साईन करते, हिला साधी एक छोटी साईन सुद्धा करायला जमत नाही का? तेव्हा मल्लिका म्हणत असते, जरा पेशन्स ठेव आणि बाळा काळजी करू नकोस. तेव्हा शुश मल्लिकाला म्हणत असते, आई मला फार दुखतंय हो, खूप जास्त त्रास होतोय. मग मल्लिका म्हणत असते, हे बघ, ही गोष्ट नवऱ्याने तुला धक्का दिलाय कोणालाच सांगायची नाही. कोणी जर विचारलं तर तू बाथरूममध्ये पडली आहेस असं सांगायचं. आणि तुला आता इकडे वडाची पूजा करायला सुद्धा जायचंय ना, मग तू तुझ्या ताईपेक्षा सुंदर दिसली पाहिजेस ना, असं इथे ती बोलू लागते. आणि तेव्हा शुश म्हणत असते, हो मला सुद्धा वडाची पूजा करायला जायचंय, पण बघ अंशुमनचं नाव कुठेच येऊ द्यायचं नाही, ही गोष्ट तू लक्षात ठेव. मग आता इथे हे सगळं काही झाल्यानंतर आता मात्र अंशुमन इकडे रागातच पाहत असतो. पण शुश म्हणत असते, माझा पाय फार दुखतोय, मला त्रास होतोय. तेव्हा ती म्हणत असते, चल बरं, माझी डॉल आहेस ना तू, छान तुला मी तयार करून देते असं म्हणून तिला ती लंगडत लंगडतच बाहेर पाठवते. आणि त्यानंतर अंशुमनची चांगली शाळा घेत असते. म्हणत असते, हे सगळं वागणं तुला शोभतंय का? डोक्यावर पडलायस का? तिच्याबरोबर लग्न केलंयस म्हटल्यावर तुला आता झेलावंच लागेल ना. दुसरीकडे आपण पाहतो स्वानंदी पूजा केलेली असते आणि त्यानंतर समर आणि ते दोघेही जण एका ठिकाणी पुन्हा थोडा वेळ गप्पा मारत बसलेले असतात. तेव्हा समर म्हणत असतो, खरं सांगू का स्वानंदी मॅडम, एवढे दिवस झालं, पण आपल्या लग्नाला एवढं दिवस झालं होऊन पण कधीच आपलं नातं इथंपर्यंत येऊन पोहोचेल असं मला वाटलंच नव्हतं. आणि तो तिला बायको म्हणत असतो. तेव्हा स्वानंदी मात्र लाजत असते आणि म्हणत असते, हे किती ऐकायला छान वाटतंय, गोड वाटतंय. तेव्हा तो म्हणत असतो, हो स्वानंदी समर राजवाडे, फायनली तुम्ही मिसेस स्वानंदी समर राजवाडे झालेला आहात. तेव्हा मात्र स्वानंदी अजून हसायला लागते. डोळ्यामध्ये आनंद अश्रू तर असतातच असतात, पण समरचं सुद्धा ती फार जास्त कौतुक करत असते. आणि त्यानंतर समर म्हणत असतो, आता किती आणि कशा पद्धतीने मला प्रेमात पाडणार आहात तुम्ही? असं लाजताना तर मग मी अजूनच तुमच्या प्रेमात पडतोय, जरा तुम्ही शांत बसणार आहात का? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हो आता आपण घरी जाऊयात का? तेव्हा समर सुद्धा म्हणत असतो, हो आपण आता घरी जाणारच आहोत, पण पुन्हा एकदा जाताना वडाला जाता जाता नमस्कार करूयात आणि त्यानंतर मग घरी जाऊयात. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हो आता आपल्याला वडाला नमस्कार तर करायचाच आहे पुन्हा एकदा. दुसरीकडे आपण पाहतो आजी मात्र इथे आता डोकं जड झालेलं असतं म्हणूनच धरून बसलेले असतात आणि म्हणत असतात, हे डोकं किती जड झालंय. तेवढ्यात सुष्मिता खूपच सुंदर अशी तयार होऊन आलेली असते आणि आजी समोर येऊन उभी राहते. लंगडत लंगडत आल्यामुळे आजी तिला विचारतात, काय झालंय? पण मल्लिका पाठी चाललेली असते आणि म्हणत असते, अहो आजी, आई त्याचं काय झालंय ना, बाथरूममध्ये पाय घसरून पडली आहे. तेव्हा आजी म्हणत असतात, खरं तर स्वानंदीची धाकटी बहीणच छोटी स्वानंदीच दिसते. तेव्हा ती म्हणत असते, आजी असं काय करताय? मी स्पेशल आहे की नाही? मी एक वन पीस आहे की नाही? मग मला माझीच तारीफ केली पाहिजे ना. अगं हो, आता तिची धाकटी बहीण आहेस म्हटल्यावर दिसतीस तिच्यासारखी, तर त्याला काय करणार? मल्लिका म्हणत असते, अहो आई छान दिसते नाही. अगं पण मी काय म्हणते, तिचा पाय दुखतोय ना, डॉक्टरांकडे जा, एक्सरे काढा किंवा तिला घरामध्येच वडाची फांदी आणून पुजायला सांग ना. अंशुमन छान तयार होऊन येतो आणि म्हणत असतो, तिला बाहेर जाण्याची किंवा चालत जाण्याची काहीच गरज नाही, हा तिचा नवरा आहे ना, असं म्हणून तो लगेच हातावर तिला उचलून घेतो आणि तिला वडाची पूजा करण्यासाठी घेऊन गेलेला असतो. थाळी विसरल्यामुळे मल्लिका मात्र धावतच त्यांना थाळी नेऊन देत असते. दुसरीकडे आपण पाहतो आजी म्हणत असतात, ह्यांचं तर काय होतंय ना, काय नाही बाई, कळतच नाहीये, कसे कधी वागतील ना, काही समजत
होत नाहीये. आता स्वानंदी रडू लागलेली असते तेव्हा समर तिला म्हणत असतो, स्वानंदी मॅडम अजून किती रडणार आहात, प्लीज जरा शांत बसा ना. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, नाही मी रडत असं नाहीये, पण कसं आहे ना, हे आनंद अश्रू आहेत. म्हणजे बघा ना, आपलं नातं कसं होतं, काय होतं आणि आता कुठंपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. मला तर विश्वास सुद्धा बसत नव्हता ह्या सगळ्या गोष्टीवर. मग आता समर म्हणत असतो, खरंच नव्हता बसत, कारण आपलं लग्न झालं तेव्हा सगळंच काही वेगळं निराळं होतं, पण आता मात्र ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात ना, त्यामुळे हे सगळं काही कदाचित असं होत असावं, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. त्याचबरोबर स्वानंदी मॅडम, खरं तर मी तुम्हाला फार त्रास दिलाय. स्वानंदी म्हणत असते, नाही राजवाडे, खरं तर मीच तुम्हाला त्रास दिलेला आहे, असं म्हणून पुन्हा एकदा तो तिचं भरभरून कौतुक करत असतो. दुसरीकडे आपण पाहतो, मल्लिकाने ताट नेऊन दिल्यानंतर पुन्हा ती आजीकडे येते आणि आजीला म्हणत असते, आई बघितलं ना तुम्ही, त्या दोघांचा सुद्धा जोडा किती छान वाटतोय, कसा लक्ष्मीनारायणासारखा जोडा दिसतोय. आजी म्हणत असतात, हो, दोन दिवस तो चांगला वागला म्हणून अंशुमनने केलेल्या कारनामे आणि काळ्या गोष्टी विसरून चालत नाही. अगं त्या निरागस भाबड्या चिंगीला त्याने काय केलंय, तिला जन्मभराचं दुःख त्याने दिलं आहे आणि लगेचच आता अंशुमन 2 दिवस काय चांगला वागला तर इथे तू त्याचं कौतुक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लगेचच करू नको, समजलं का तुला, असं म्हटल्याबरोबर मल्लिका म्हणत असते, अहो आई असं काय करताय, तुमच्या गोष्टी लक्षात येत नाहीत का, तो सुद्धा तुमचा नातूच आहे ना. मग आता त्या म्हणत असतात, हो नातू आहे म्हणूनच तुला सांगण्याचा प्रयत्न करते ना की नातू आहे म्हणून, पण तरी सुद्धा मला काही त्याचं फारसं काही पटत नाहीये बघ, ही सुद्धा गोष्ट मी तुला सांगते. आणि त्याचबरोबर इथे त्याच्यावर एवढा लगेचच तू विश्वास सुद्धा ठेवू नकोस, आणि आत्ता सुद्धा त्याने कशा पद्धतीने लग्न केले हे तुला माहितीच आहे ना. असं म्हटल्याबरोबर आजी म्हणत असतात, माझं फार डोकं जड झालंय, दुखायला लागलंय. अगं ते काय झालं ना, इथे मी बसली होती पुस्तक वाचत, पण सुष्मिता माझ्यासाठी ज्यूस घेऊन आली आणि त्यानंतर माझं डोकं दुखायला लागलंय. मग आता मल्लिकाला असं वाटत असतं की नको नको, तो जर इथे आई बहिणी विषय काढला तर खूपच मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून मल्लिका मध्येच विषय तोडते आणि म्हणत असते, आई मी तुमच्यासाठी गरमागरम आलं घालून चहा बनवून आणते, म्हणजे तुमचं डोकं ना जड व्हायचं थांबेल, असं म्हणून ती निघून जाते. दुसरीकडे आपण पाहतो, आता स्वानंदी आणि समर हे पुन्हा वडाच्या झाडाजवळ येतात आणि वडाला नमस्कार करून आता निघणार असतात. नमस्कार करून निघणार तेवढ्यात समोरून तिला इथे अंशुमनने शुशला उचलून आणताना दिसत असतं. तेव्हा स्वानंदीला धक्काच बसतो. पण मग जेव्हा इथे आता तो अंशुमन म्हणत असतो, दादा बहिणी तुम्ही इथे, हां अर्थातच तुम्ही सुद्धा वडाची पूजा करायला आला असाल ना, आमची सुद्धा पहिलीच वटपौर्णिमा आहे म्हणून मी सुष्मिताला इथे उचलून घेऊन आलेलो आहे, असं इकडे तो बोलत असतो. पण स्वानंदीला मात्र ह्याच्या बोलण्यावर काडी मात्र विश्वास नसतो. आता तो तिला वडाजवळ नेऊन पोहोचवतो आणि त्यानंतर सुष्मिता वडाची पूजा करू लागलेली असते. वडाची पूजा करत असते तेव्हा अंशुमन मात्र तिच्या वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळा पोज देऊनच फोटोशूट करत असतो. आता पूजा झाल्यानंतर ती फेरे घ्यायला सुरुवात करत असते. आता एक फेरा होतो आणि जेव्हा स्वानंदीच्या समोर ती येते तेव्हा स्वानंदीचं लक्ष लंगडणाऱ्या सुष्मिताकडे जातं आणि ती तिला विचारते की शुश तू का लंगडत आहेस, काय झाले तुझ्या पायाला. तेव्हा सुष्मिता म्हणत असते, अगं ते बाथरूममध्ये खूप सारा साबणाचा फेस होता ना आणि त्यावरूनच पाय घसरून मी पडलेली आहे, बस एवढंच झालं आहे, असं सुद्धा ती बोलत असते. तेव्हा स्वानंदी मात्र अंशुमनकडे रागाने पाहते. अंशुमन म्हणत असतो, मी माझ्याकडे का पाहतेस वहिनी तू, हे बघ मी काही नाही केलेलं आणि ती सांगते ना ती पडलीये म्हणून, हे बघ. आता स्वानंदी म्हणत असते, नक्की ना शुश, बाकी काही नाहीये ना. तेव्हा ती म्हणत असते, अगं असं काय करतेस, बाकी काहीच नाहीये आणि मी पूजा करते ना, तर तू मला माझ्या पूजेमध्ये का बरं डिस्टर्ब करत आहेस, प्लीज मला डिस्टर्ब करू नकोस ना, मला पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर माझं लक्ष विचलित होतंय, असं सुद्धा ती इथे बोलू लागलेले असते. सोबतच आपण पाहतो इथे आता सुष्मिताने 5 फेरे घेतलेले असतात आणि त्यामुळे तिचा पाय प्रचंड दुखू लागलेला असतो. पाय दुखत असताना ती म्हणत असते, मी काय म्हणते, बाद झाले 5 फेरे झालेत ना. मग अंशुमन म्हणत असतो, असं कसं, तुला मला 7 जन्मासाठी मागायचं आहे म्हटल्यावर. तेव्हा सुष्मिताला हे सगळं सहन होत नसतं, त्यामुळे स्वानंदी म्हणत असते, अरे ती म्हणते ना तिला सहन होत नाही म्हणून. तेव्हा तो म्हणत असतो, असं कसं, मीच आता तिला उचलून घेतो आणि राहिलेले फेरे पूर्ण करतो, असं म्हणून धावतच जातो आणि तिला उचलून घेतो. इकडे मात्र समर म्हणत असतो, दोघेही जण एकमेकांसोबत फार खुश आहेत, आनंदात आहेत. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणत असते, हे नक्की तसंच असावं किंवा हिच्या लंगडण्यामागे दुसरं कारण नसावं. तर पाहत राहा विण दोघातलीही तुटेना.